यमराजाने समस्त देवगणांना सभेचे निमंत्रण दिले आहे, परंतु यमराजांच्या सभेमध्ये स्वतः यमराज हजर नाही हे योग्य वाटत नाही. देवेंद्र, तुमचं म्हणणं बरोबर आहे. देव मला असं वाटतं आपण तिलोत्तमेच्या नाचाला सुरुवात करूया. नारायण शरण तुला मी एकदंता भगवंता, शरण तुला मी एकदंता. देवभागी जातो माई भगवंता, देवभागी जातो माई भगवंता, शरण तुला मी एकदंता भगवंता, शरण तुला मी एकदंता, शरण तुला मी एकदंता भगवंता, शरण तुला मी एकदंता. यमराजांच्या सभेमध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, आपण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी आला. परंतु मुनिवर्य, आपण इथे येण्याचं प्रयोजन? नारायण नारायण. देवेंद्र, इथे येण्याचं प्रयोजन स्पष्ट सांगतो. तत्पूर्वी समस्त देवगणांना या नारदाचा देवेंद्र, या नर्तिकाच्या उद्या काय मुनिवर्य प्रत्यक्ष यमराजांसाठी यमराज नाही, त्यामुळे आम्ही नृत्य बंद ठेवले. नारायण नारायण. देवेंद्र, या दिनोत्तमा नर्तिका एवढ्या सुंदर सज्जासना यांचं नृत्य बंद ठेवणे आपणास योग्य वाटतं का? मुनिवर्य, आपण केलेल्या स्तुतीने माझं मन प्रसन्न झालं आहे. या तिलोत्तमेला पाहून माझं मन मोहून गेलं आहे. नारायण नारायण. मग देवेंद्र, वाट कशाची पाहता? तिलोत्तमा नर्तिकचे नृत्य चालू करा. ठीक आहे मुनिवर्य. हे तिलोत्तमे तुझा नाच गाण्याला सुरुवात होते. आपण
बरोबर आहे यमराज, आम्ही आपली सूचना आपल्याला माहिती आहे अपघाताशिवाय या दरबारात काही सुद्धा चालत नाही. परंतु यमराज, एक जरा तिच्याकडे पहा, तिचा सात शिंगार पहा, तिचे मनमोहक रूप पहा आणि मला सांगा, तिला पाहिल्यानंतर कोणाला मोह आला येईल? तेही बरोबर आहे. आपल्या दरबारात तिला क्षमा नर्तकीचे नाच गाणं चालू द्या. ठीक आहे यमराज, हे तिलोत्तमे, तुझ्या नृत्याची जरा सुरुवात होऊ दे. ठीक आहे. So
त्याचा जन्म कसा झाला या आपण प्रत्येक रंगमंचावरती पहा या आपण प्रत्येक रंगमंचावरती मी कोण आहे माझा जन्म कसा झाला आणि ही प्रेमी कशासाठी रोज हे समजेल का मला अरे तुला तुझा जन्म कसा आणि कशापासून झाला हे ऐकायचंय ना हो ते ऐकायचं आहे मला मग ऐक अरे माझ्या दरबारात सर्व देवाची सभा भरण्यात आली होती त्या सभेत तिला तमा नर्तकीचे नाद झालं चालू असताना मला मोह झाला त्याच वेळी माझे तेज जमिनीवर पडले आणि त्यातून तुझी उत्पत्ती झाली म्हणजे तुम्ही माझे पिताश्री हो ना होय म्हणून तुझे नाव अग्निचोर ठीक आहे पिताश्री आपण माझं नाव अग्निचोर ठेवला परंतु यमराज मला शक्य द्या की हे सारं त्रिभुवन मी जाऊन भग्न करीन आणि सर्व देवाचा पराभव करून त्यांची राजनीता भेटणार यमराज मला आशीर्वाद द्यावा कल्याण असो ही काय ना अरे सर्व देवाला सलती पला करून सोडून दे ही काय यमराज तशी तुमची आज्ञा
कोण आहे तिने काय पाहतो अरे अर्जुना तू आहेस तरी कोण माझं नाव अग्निसूर यमराज त्यांच्या दरबारात निरतिकीचे नाथ पाहत असताना मोहावर नाही त्या महादेवाने त्यांच्या केस खाली पडले त्यातून माझा जन्म झाला यमराज हेच माझे पिताश्री आपली ओळख ब्रह्मांडामध्ये तिन्ही लोकात फिरणारा ब्रह्मदेवाचा पुत्र नारायण हा नाथ अरे तिन्ही जगात फिरणार तू परत नाथा हे कार्य त्रैलोक्य कसं ठरवणार या वराची प्रचिती कशी काय घेणार नारदा मी काही समज नाही स्पष्ट काय जबाब तू अमरावतीमध्ये जा सर्व देवांवर युद्ध कर मग तुला तुझ्या वराची प्रचिती लगेच येईल. ही काय नारदा तू सांगितल्याप्रमाणे मी ते अमृत धरलं होतो पण नारदा या गाणी सांगितल्याप्रमाणे महादेव अमृत धरलं केलं पाहिजे देवराज चंद्र रसिकांच्या मनपासून आलेला पारितोषिक त्या अग्निसुराने संपूर्ण त्रिभुवनात उच्छाद मांडला आहे. काय करावं काही सुचत नाही. नारायण नारायण हे सत्य जगी नाही कुणाचं कुणी हे सत्य जाणूनी जगी नाही कुणाचं कुणी नाशिवंत मानव प्राणी रे जरा गे ध्यानी रे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे जरा ये सत्य जाणूनी जगी नाही कुणाचं कुणी हे सत्य जाणूनी जगी नाही कुणाचं कुणी अजिवंता मानव प्राणी रे जरा गे ध्यानी रे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे ध्यानी रे जरा गे ध्यानी रे
नारायण नारायण. या मुनिवर या मुनिवर्य. इंद्रप्रस्थामध्ये आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, आम्हा देवाला चिंता लागून राहिली आहे. नारायण नारायण. देव हो, आपणास अशी कोणती चिंता लागून आले? जेवणाच्या सभेत आपण हजर होतात. त्या सभेमध्ये एक दिवसाचा जन्म झाला आणि त्याचे पुढे काय झाले याची चिंता वाटत आहे. नारायण नारायण. देव हो, ते सांगण्यासाठी मी आलोय बघा. यमराजांच्या दरबारात नर्तिकेचे नृत्य चालू असताना यमराजांना मोह झाला. त्यांचे ते जमिनीवर पडले. त्यातून एका असुराचा जन्म झालाय आणि तो असुर आता आपल्या राज्यावर चाल करू नये. काय मुनिवर्य खरं आहे? हो देवेंद्र, हे खरं आहे. याचा अर्थ त्या अग्निसुराला मोठा अहंकार झाला आहे. देवेंद्र, त्याला अहंकार होतो, त्याचा शेवटी सर्वनाश होतो हे आपणास माहित आहे ना? महादेवा, बरोबर आहे. परंतु समस्त देवगणांच्या दशेच्या अमरावतीच्या रक्षणासाठी हा देव इंद्र त्या अग्निसुराचा नाश करेल. नारायण नारायण. देव हो, आपल्या हातून असेच घडो. महादेवा, आपण कैलासावर प्रसाद करावे. सर्वांना आहे. राजा तरी पण त्याला सावध केलं. काय कारण? नारायण नारायण. अग्निसुरा, देवांना सावटणे आलं बघ. सर्व देव एकत्र त्या पाण्यासाठी आले पाहिजे. ही काय नारदा? तू ह्या कोपऱ्यात उभं राहून या देवांची दशा काय होतं ते पहा. अरे देवेंद्र, कुठे असल्यासमोर समर्पण बघ. अरे अग्निसुरा, तुझी बरोबर बंद कर. हे देवराज इंद्राचं इंद्रप्रस्थ आहे, लक्षात असू दे. अरे देवेंद्र, माझा जन्म कसा झाला हे तुला माहित नाही. मग काय करणार? तुझ्या अमरावती माझ्या स्वामी ऐकते काय करणार आहे? तुझ्याशी करून तुझ्या राज्यात ताकद देणार आहे. हिंमत असेल तर हात कर. अरे अग्निसुरा, तुला मिळालेल्या वराचा तू चांगला सदुपयोग करून घे. नाही तर तोच वर तुझ्या नाशाला कारणीभूत होईल. देवेंद्र, मला उपदेश देतो. ठीक आहे, माझी कवाई काय रे? बंद कर. बंद कर.
तुला तुझ्या शक्तीचा गर्व झालाय. या धरतीचे रक्षण करणे माझं कर्तव्य आहे. तू आल्या बोल फिरत जा. अरे विष्णुदेव, तुझ्या समोरच देवेंद्राचा पराभव झाला. मुका केला की तुझा नाही तर अशी का किती पण होईल. अगदी सुद्धा तुझ्या हातात जमिनीत असेल तुला होतं उतरता येईल. एवढी घमे ठीक आहे, होत असणार. ठीक आहे. प्रत्यक्ष रंगमंचावरती
माझ्या मंचावरती पहा. अरे वा, काय राहतो महादेव अति ध्यानात बसला आहे. अरे महादेवा, उद्या जाण्याचं सर्व अग्निसुरा तुझा महाआवड नाहीतर उगाच मागणीचे महादेवा, इंद्र, विष्णू याच्या आता मी पराभव केले मुकाट्यानं. तुझा कैलास पर्वत माझा सत्कार अन्यथा राज्याचे अवस्था होईल. पण अग्निसुरा माझ्याशी युद्ध करण्यापेक्षा माझ्या नंदूसोबत युद्ध कर. वा रे महादेवा, स्वतःला शिव समजतो आणि एका प्राणावर युद्ध करायला लावत होता. ठीक आहे महादेवा, तशी तुझी इच्छा होत असेल. म्हणजे तू आणि ह्या अग्निसुराला कला करायला सांगलं. वा, अरे नंदी, हिंमत असेल तर होत असेल.
इंद्र विष्णू महादेव या गावाची माझ्या ताब्यात आली परंतु इथपर्यंत सांगून चालू नाही इतर गावांतून त्यांची सुद्धा राज्य ताब्यात येतो आणि अख्खा त्रयनगरचा राजा म्हणतो देवाचा सावधान परमेश्वर तुमच्या देव त्या अग्निसुराने संपूर्ण त्रिभुवनात हाहाकार उडाला आहे. काय करावं काही सुचत नाही. परंतु देवेंद्र यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. देव हो आपण गप्पापासून जाणार नाही, काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. महादेवा आपण तर देवादिदेव आहात. आपण यातून काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती आहे. देव आपण पायुदेवन गणेशाला वंदन करूया, त्यातून मार्ग काढते. ठीक आहे महादेवा, आपण गणेशाची आराधना करूया. ठीक आहे देवेंद्र. ओम गणपतये नमो नमः. ओम गणपतये नमो नमः. ओम गणपतये नमो बाळ गणेशा त्या अग्निसुराने त्रिभुवनात हाहाकार माजवला आहे. आम्हा देवांचे राज्य त्यांना ताब्यात घेतले. यावर काहीतरी मार्ग काढावा. ठीक आहे. कोणाची इच्छा होत कोणीतरी येत आहे. आपण सावध राहायला पाहिजे. मूर्ख बाळका माझ्या मार्गाला काहीतरी कर. काय म्हणे माझा कर्तन कर. अरे गणेशा माझे नको इंद्र विष्णू महादेव त्यांचा मला भाव झालाय. मग काय करणार तू हे निघून जा. तशी का तुझे पण होईल एवढा आणि मला घेऊन टाकले की करायच्या जागा तुझा फरक.
देव गणेशाचा हा शांत होत नाही ही माझ्याकडे ही ऋषीला वर्षाव गणेशाच्या माताला होतो त्याने गणेशाचा हा शांत होता माय गणेशा शांत हो नाही ऋषी देवा ही ऋषीला वर्षाव करून सुद्धा गणेशाचा हा शांत झाला नाही आपण काहीतरी उपाय करावा देवेंद्र मी माझ्या चौथी शीतल कमल गणेशाच्या भक्तीकडे ठेवतो त्यामुळे गणेश पद्मपुरातून ओळखला जाईल एवढे करून हा गणेशाचा हा शांत होत नाही महादेवा आपण काहीतरी उपाय करावा देव मी माझ्या जवळची चंद्रकांत गणेश मस्तकडे होतो त्यामुळे गणेश भानशंकर या नावाने ओळखला जाईल ठीक आहे नाही महादेवा एवढे करून हा गणेशाचा हा शांत होत नाही हाय गणेशा शांत हो शांत हो काय घडून चालू आहे गणेशाने अंगणापुराला गेले आहे त्यामुळे तुझं शेवटाचं दाखवता ठीक आहे मी माझ्याकडे एक बिंदूला गणेशाच्या माथ्यावर ठेवतो मग पाहूया गणेशाचा हात हलतो की नाही. देव हो, या 21 सुरुवातीले माझा काळ शांत झाला. यापुढे जो कोणी भक्त मला धुवावा त्याला सहजच्या विजेचे पुण्य मिळेल. ऋषीमुनी आपले खूप उपकार झाले देव अग्नी शिवाचा नाश झाला देवांची राजे देवाला परत मिळाली दुर्वाचे महत्व साऱ्या जगाला कळले या बाळ गणेशा आपण पृथ्वीला लोकांना दर्शन द्यावे अशी विनंती आहे रसिक हो आपण पाहिलं जसा शंकर